आज आपण झटपट एकदम सोपी रेसिपी कॉर्न पनीर पुलाव कसे बनवले ते बघणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका। तर ही एका पॅनमध्येच होणारी आणि क्विक रेसिपी आहे। प्रिपरेशन झालं की झटपट होते। तर पॅनमध्ये तूप टाकले 2 चमचे, 1 चमचा तेल घातलेलं आहे। ते तेल जसंच गरम झालं त्यामध्ये जिरं टाकलं आहे। जिऱ्यानंतर आपल्याला घालायचे आहेत काजूचे तुकडे करून घातले आहेत। काजू हलका फ्राय केला की त्यामध्ये तेजपत्ता, लवंग, काळी मिरी आणि दालचिनीचा छोटासा तुकडा मी टाकलेला आहे। आता हिरवी मिरची कट करून घेतली आहे। पनीर मी वेगळं फ्राय न करता यातच हलकं फ्राय केलं आहे। तुम्ही वेगळं फ्राय करून मग वरून सुद्धा ॲड करू शकतात। आणि त्यामध्ये मग ज्या भाज्या आपल्याला ॲड करायचे, कॉर्न आहे तर कॉर्न तर महत्त्वाचंच आहे, पण मी थोडे ग्रीन पीस आणि इथे ग्रीन कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची मी ॲड केलेली आहे। गाजर पण ॲड करू शकता, ज्या भाज्या अवेलेबल आहेत ते ॲड करा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। गरम मसाला यात मी ॲड करून घेतला। खडे मसाले घेतलेत, हिरवी मिरची आणि गरम मसाला, याचाच एवढा तिखटपणा पुरेसा होतो। म्हणजे ही जी रेसिपी आहे ना, मस्त थोडीशी तिखट आणि खूप सुंदर झाली होती ही रेसिपी। आता हा जो भात आहे तुम्ही फ्रेश बनवून घ्या किंवा उरलेल्या भाताचंही करू शकतात, तर तुमच्यावर आहे। ॲक्च्युली मी हा उरलेलाच भात आहे, तर त्याचीच मी ही रेसिपी बनवलेली आहे। तर तुम्ही लेफ्ट ओव्हर राईस म्हणू शकतात किंवा फ्रेश बनवून पण केलं तरी चालेल। तर सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये शेवटी मी रेड चिली फ्लेक्स घातले आहेत आणि बस रेडी आहे। म्हणजे हलकीशी फोडणी दिली, काही खडे मसाले घातले की आपला झटपट बनणारा पुलाव रेडी आहे।